ज्यांनी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण केलं, ज्यांनी औरंगजेब फॅन क्लबचं अध्यक्षपद स्वीकारलं, ज्यांनी अफजल खानाचा उदो केला, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. संजय राऊत, तुम्ही काँग्रेसच्या शेजारी जाऊन बसून हिंदुत्ववाद सोडून दिला. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडून दिले. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा देखील अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्ववादाशी, हिंदू नागरिकांशी प्रतारणा करणारे तुम्हाला औरंगजेब प्रिय आहे, तुम्हाला अफजल खान प्रिय झालाय आणि तुम्हाला याकूब मेमन प्रिय झालाय, ज्यांनी मुंबईच्या चिथड्या उडवल्या होत्या. संजय राऊत, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका. तुम्हाला निजाम आठवतायत, तुम्हाला मोहम्मद तुघलक आठवतोय. यावरूनच तुमची विचारसरणी ही दाढ्या कुरवळणाऱ्यांची झाली आहे हे स्पष्ट होतंय. त्यामुळं विनाकारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही औरंगजेब फॅन क्लब चालवताय हे महाराष्ट्रानं ओळखलेलं आहे. राज्याची बदनामी काय असते हे 2.5 वर्ष उद्धवजीच्या काळामध्ये महाराष्ट्रानं बघितलंय. मंदिरं बंद ठेवायची, मदिरालय उघडी ठेवायची. कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडायचा. केतकी चितळेला 15-15 दिवस अटक करणारे तुम्ही. पत्रकारांनी प्रश्न विचारले म्हणून कोविडच्या काळामध्ये त्यांना बेड्या ठोकणारे तुम्ही. साधूचं हत्याकांड करणारे तुम्ही आणि महाराष्ट्राला लुटणारे हे उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत तुम्ही होतात. त्यामुळे महाराष्ट्राची खरी बदनामी 2.5 वर्षाच्या काळामध्ये झाली आणि तुमचं बदनामीचं सरकार उलथून टाकण्याचं काम हे जनतेनं केलंय. तुम्हाला घरी बसवण्याचं काम महाराष्ट्रानं केलंय. त्यामुळं विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीला तुम्हाला 20 जागा देखील मिळाल्या नाहीत. संजय राऊत, स्वतःकडे बघा. महाराष्ट्रानं तुम्हाला झिडकारलं आहे, महाराष्ट्रानं तुम्हाला नाकारलेलं आहे. तुमच्या अहंकाराची आणि सत्तेची मस्ती ही महाराष्ट्राने उतरवलीये आणि यापुढे देखील ती उतरवणार आहे. माज, मस्ती, अहंकारी, घमंडी, नशेडी कोण आहे हे बघण्यासाठी संजय राऊतांनी स्वतःला एकदा आरशामध्ये बघावं. तुम्हाला तुमच्यामध्ये सगळे गुण दिसतील. देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे विकास पुरुष आहेत. त्यांनी महाराष्ट्र पुढे नेण्याचं काम केलंय. परंतु अहंकार, मस्ती, माज, सत्तेचा उन्माद काय होता संजय राऊत 2.5 वर्ष महाराष्ट्राने बघितला, म्हणून तुम्हाला घरी बसवलं. त्यामुळं विनाकारण नौटंकीबाजपणा करू नका. महाराष्ट्र तुमच्या अहंकाराला बघतोय. महाराष्ट्रानं तुमचा नशेडीपणा देखील बघितलेला आहे. त्यामुळे रोज गांजा उडून वायफळ बडबड करण्यापेक्षा थोडंसं आत्मचिंतन करा. महाराष्ट्रानं तुम्हाला धडा शिकवलेला आहे. जनाब संजय राऊत आता इतके मोठे आंतरराष्ट्रीय नेते झालेत की ते शरद पवार साहेबांना विश्वासार्हता सांगतायत. एक दिवस ते उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विश्वासार्हतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहेत. संजय राऊत गद्दार कोण आहे हे महाराष्ट्रानं बघितलंय. 2019 साली युतीला जनतेनं निवडून दिलं होतं. देवेंद्रजी फडणवीसांना आशीर्वाद दिले होते. मात्र तुम्ही महाराष्ट्राची गद्दारी करून, हिंदुत्ववादाशी गद्दारी करून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. त्यामुळे खरे गद्दार हे उद्धवजी ठाकरे, संजय राऊत आणि उभाटा गट आहेत, ज्यांनी हिंदुत्ववादाशी गद्दारी केली. आणि आता तुम्ही एवढे मोठे आंतरराष्ट्रीय पातळीचे नेते झालात की पवार साहेबांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत, त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. एक दिवस तुम्ही उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केल्याशिवाय राहणार नाही. कारण गद्दारी करणं, खाल्लेल्या ताटामध्ये छेद करणं हा संजय राऊत तुमचा धंदा झालाय. मराठी भाषेचा पुळका असलेल्या संजय राऊत यांनी आपल्या मालकांची मुलं कुठल्या शाळेमध्ये शिकतात हे एकदा महाराष्ट्राला सांगावं. ज्यांना पुस्तकामध्ये बघून देखील रामरक्षा वाचता येत नाही, अशा आपल्या मालकांना, उद्धवजी ठाकरेंना विचारा की तुम्हाला पुस्तकामध्ये बघून देखील राम नाम घेता येत नाही, रामाचं नाव वाचता येत नाही.
संजय राऊत महाराष्ट्र सुज्ञ आहे, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. भाडे के टट्टू संजय राऊत तुम्ही आहात. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम संजय राऊत तुम्ही करतायत, महाराष्ट्राची वाट लावण्याचं काम आणि महाराष्ट्राला लुटण्याचं काम 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकारनं केलंय. त्याचं आत्मचिंतन करा. ज्यांना गल्लीत कुत्रही विचारत नाही हा वाक्यप्रचार संजय राऊत तुमच्यासाठी होता. कारण भांडूपमध्ये अद्याप तुम्हाला तुमच्या पक्षाचा नगरसेवक निवडून आणता आला नाही. भाडे के टट्टू कोण आहे हे महाराष्ट्राने ओळखलेलं आहे. राहुल गांधींच्या भाड्यावर, राहुल गांधींच्या गुलामीवर तुम्ही स्वतःचा टिमकी वाजवताय. राहुल गांधींकडनं भाडं घेऊन तुम्ही रोज बडबड करतायत, राहुल गांधींची गुलामी करतायत. त्यामुळं हा वाक्यप्रचार तुमच्यासाठी होता. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, ती देवाभाऊंच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रानं देवेंद्रजींना एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळेला आशीर्वाद दिलाय. त्यामुळे भाडे के टट्टू कोण आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेला चांगलंच ठाऊक आहे. आणि राहिला प्रश्न फावड्याचा, तर महाराष्ट्रामध्ये फावडं या टोपण नावाने कुणाला ओळखलं जातंय हे देखील लोकांना माहिती आहे. फावडं घ्यायचं आणि कोविडच्या काळामध्ये कोट्यावधी रुपयाची लूट करायची ही तुमची सवय. खिचडीमध्ये घोटाळा केला, कफनमध्ये घोटाळा केला. एवढंच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या जेवणामध्ये देखील तुम्ही घोटाळा केला. मृतांच्या टाळीवरचं लोणी खाणारे तुम्ही. त्यामुळंच महाराष्ट्राने तुम्हाला घरी बसवलंय. आणि फावडं कोण आहे हे एकदा सोशल मीडियावर जाऊन संजय राऊतांनी बघायला हवं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.